If your baby is crying every single feed, then before changing the formula, I think you should check the nipple first. Hi, welcome to Formula Diaries episode 3. When I said check the nipple first, it doesn't mean the shape of the nipple. It means the size of the nipple. तर तुमच्या बाळासाठी कुठलं साईज हे सुटेबल आहे ते कसं ओळखायचं? तर निप्पलमध्ये 3 साईजेस असतात. एक साईज 1 विच इज स्लो, द मीडियम वन, द साईज 2 अँड द फास्ट वन दॅट द साईज 3. सो लेट्स अंडरस्टँड विच निप्पल साईज इज बेस्ट सुटेबल फॉर युअर बेबी. तर आता बघा, जर तुमचं बाळ दूध पिताना खाली सांडवत असेल, ते स्पिट करत असेल किंवा तिला चोकिंगचा प्रॉब्लेम होत असेल, तर तुमच्या बाळाचं जे निप्पल साईज आहे ते एक साईज अप आहे. तुम्हाला साईज डाऊन करण्याची गरज आहे. सुरुवातीला मी जेव्हा इधाला बॉटल फीड सुरू केलं होतं त्यावेळेस मला या फ्लो रेट किंवा निप्पल साईज याचा काहीच आयडिया नव्हतं. इधा पूर्ण दूध खाली सांडावायची आणि त्यामुळे काय व्हायचं, बाळांची मान जी असते ती अशी बंद असते, त्यामुळे तिला इथे दूध साचायचं आणि त्यामुळे तिला रॅशेसचा प्रॉब्लेम व्हायचा. त्यानंतर आय गॉट टू अंडरस्टँड अबाउट द फ्लो साईजेस अँड द निप्पल साईज एव्हरीथिंग. ओके, तर आता तुम्ही वापरलेला निप्पल साईज हा स्मॉल आहे हे कसं ओळखायचं? तर तुमचं बाळ आपल्या कॅपॅसिटीनुसार जे दूध घेत आहे ते दूध घेण्यासाठी अर्धा तास लागत आहे किंवा बाळ दूध घेता घेता झोपून जात आहे किंवा खूप फ्रस्ट्रेट होत आहे, तर तुमच्या बाळाचा जो निप्पल साईज आहे हा लहान आहे. यू नीड टू साईज अप इट. नाव वन गोल्डन रूल ओव्हर हिअर, ऑलवेज स्टार्ट विथ द स्लोवर nipple size your baby is comfortable with. Now, save this reel and share it with a mom who actually need to hear this today, because most moms don't know until their baby is actually struggling.